पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची लॉटरी लागली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना 15,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेची घोषणा 2 दिवसापूर्वी केली होती। जवळपास 50% महिलांनी याचे अर्ज सुद्धा भरलेले आहेत। हा अर्ज भरून दिल्यानंतर पुढील 1 तारखेपासून हा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, फक्त लाडक्या बहिणीच या ठिकाणी लाभ घेऊ शकतात। इतर कोणत्याही नागरिकांचे या ठिकाणी 2 बँकेमध्ये खाते असून पण हा लाभ या ठिकाणी मिळवता येणार नाही, कारण की ही योजना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठीच काढलेली आहे। सरकारने यासाठी काही अटी व पात्रता देखील लावली आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी 1500 रुपयांचा एक जरी हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती या घेतला असेल तर त्यांना या ठिकाणी 15,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून घेता येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी नवीन योजनेची घोषणा 2 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली। महिलांनी अर्ज सुद्धा भरले। काही महिलांना या योजनेविषयी सखोल माहिती नाही आहे, त्यामुळे आज तुम्हाला या योजनेविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही सविस्तरपणे देणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजणार आहे की आता ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तसेच पोस्ट ऑफिसमध्ये आहे, या दोन्हीपैकी कोणत्या एका बँकेत खाते असेल तर तुमच्या आता लॉटरी या ठिकाणी लागणार आहे। तुम्हाला सुद्धा 15,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी काही अटी पात्रता देखील लावण्यात आलेत। त्या अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला हा लाभ 15,000 रुपयांचा घेता येणार आहे। मग आता ही नवीन योजना कोणती आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता अर्ज भरायला सांगितलाय? कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे? नक्की बघा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्या महिलांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या दोन्हीपैकी कोणत्याही बँकेमध्ये जर खातं असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तातडीने लवकरात लवकर एक अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे। जवळपास 50% महिलांनी याचा अर्ज भरलेला आहे। वेळ अजिबात करू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, कारण 50% महिलांनी अर्ज भरलेत। काही तात्पुरतेच अर्ज त्या ठिकाणी शिल्लक राहिलेत, मोजकेच अर्ज शिल्लक राहिलेत। खेड्यापाड्यातील ज्या महिला असतात तर त्यांना या ठिकाणी या योजनेविषयी माहिती नसतं, कारण अनेक महिला खेडेगावामध्ये राहत असतात, त्यांना या योजनेविषयी परिपूर्ण माहिती नसते, त्यामुळे त्यांना हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नसतो। त्यामुळे हा लाभ त्यांनी चुकवू नये त्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी बनवला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिलांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तसेच पोस्ट ऑफिसमध्ये या दोन्हीपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल आणि या बँकेमध्ये जर एक जरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्ही आता घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या बँकेमधून आता 15,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून घेता येणार आहे। यासाठी बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांचं खातं आहे त्यांच्याकडे निळ्या कलरचं पासबुक असणं गरजेचं आहे। पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांच्याकडे लाल कलरचं पोस्टाचं ऑफिसचं त्या ठिकाणी पासबुक असणं गरजेचं आहे। ज्या बहिणी तातडीने अर्ज भरतील त्यांनाच लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे। आपण पहिल्यांदा पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या बहिणींना पात्र केलं आहे। यासाठी काही अटी पात्रता सरकारने कोणकोणत्या लावलेत, त्या अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून घेता येणार आहे। 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। ज्या 10 जिल्ह्यामध्ये गोरगरीब आणि गरजू महिला राहतात त्यांची 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। तुम्हाला पण 15,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर आता इथून पुढे काळजीपूर्वक शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। याला आता सरकारने लावलेल्या अटी या ठिकाणी आपण समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, हा 15,000 रुपयांचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामधील पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये 6 महिन्यापूर्वी बँकेचं खातं या ठिकाणी उघडून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही 6 महिन्याच्या आधीपासून या बँकेचे खातेदार असणं गरजेचं आहे. म्हणजेच या बँकेमध्ये खातं खोलून पासबुक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही बँकांमध्ये कधी सुद्धा कोणत्याही लाडक्या बहिणींनी कर्ज काढून ठेवलेलं नसलं पाहिजे. तरच तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता दिला जाणार आहे. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी अशा 10 जिल्ह्यांची निवड स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या. ज्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब महिलांची संख्या जास्त आहे त्या महिला सरकारला मतदान करतात, परंतु आतापर्यंत त्यांना एकही रुपया सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला नाही आहे. त्यामुळे सर्वात जास्त लाडक्या बहिणीचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या सर्वात मोठ्या 2 सरकारी बँकेमध्ये असल्याने सरकारच्या माध्यमातून या बहिणींना 15,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता देण्याचा निर्णय झाला आहे. आता बघा, यासाठी काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून लावलेत. अनेक महिलांनी 2 दिवसांच्या आधी अर्ज सुद्धा केलेला आहे. तुम्ही सुद्धा पटकन अर्ज करून घ्यायचा आहे. अर्ज केल्यानंतर पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. जशा प्रकारे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये या ठिकाणी महिन्याला येतात, सेम टू सेम तशा प्रकारे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून हा एक अर्ज भरून दिल्यानंतर 15,000 रुपयांचा लाभ या बँकेच्या खात्यावरती आता मिळणार आहे. बघा, यासाठी काही अटी पात्रता लावलेत. कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे सगळं सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे. लाडक्या बहिणींनो, आता बघा, यासाठी पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे 6 महिन्याच्या आधी तुम्ही या बँकेमध्ये खाते उघडून ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं लाल कलरचं पासबुक तुमच्याकडे पाहिजे आणि निळ्या कलरचं स्टेट बँक ऑफ इंडिया याचं पासबुक असलं पाहिजे. त्यानंतर दुसरी पात्रता सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. बघा, या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले. त्यामुळे जर तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या वरती जर असेल तर मात्र तुम्हाला लाभ या ठिकाणी आता मिळणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्यात या ठिकाणी आम्ही येणार आहे. त्यासाठी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी आता निळ्या कलरचं स्टेट बँकेतील पासबुक, त्या ठिकाणी लाल कलरचं पोस्ट ऑफिसमधील आता पासबुक, या दोन्हीपैकी एक जरी पासबुक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये आता लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आता तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे. म्हणजे पोलीस असतील, आर्मी असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सरकारी सेवेमध्ये रुजू नसलेला व्यक्ती घरामध्ये पाहिजे. कारण ही जी योजना आहे ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढण्यात आल्या. त्यामुळे कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेची घोषणा केल्या. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेत. जवळपास 50% महिलांनी मागील 2 दिवसांमध्ये अर्ज भरलेत. तुम्ही सुद्धा पटकन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी 5 कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती 5 कागदपत्रे झटपट आपण बघून घेऊया. आणि या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं पोस्टा स्टेट बँकेत असेल, तसेच तुमच्या नातेवाईकांत जर यामध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे नक्की पहा. लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता याचा 15,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी पुढची पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्या ती म्हणजे आता तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या गोरगरिबांच्या या 10 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे. बघा, त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी पुढे सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी कोणती लागणार आहेत ते एकदा समजून घेऊया. ते 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असतील तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे 5 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अर्धवट व्हिडिओ शेवडून जाणाऱ्या मित्रांना आणि लाडक्या बहिणींना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. कारण मागील 2 दिवसांमध्ये अर्ज महिलांनी केले आहेत. तुम्ही सुद्धा पटकन अर्ज करून घ्यायचा आहे. हा अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे. आता बघा, त्या ठिकाणी 5 कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणत्या 10 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या ते सांगतो. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी याचा अर्ज कसा भरायचा ते सांगणार आहे.
त्यामुळे इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता तुम्हाला सांगत आहे 5 मधील पहिलं कागदपत्र जे तुम्हाला आता लागणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं स्टेट बँकेत खातं असेल तर त्याच्या पहिल्या पासबुकच्या पानाचं झेरॉक्स, तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर या ठिकाणी पहिल्या त्या ठिकाणी पानाचं झेरॉक्स हे पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र कोणतं आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये राहताय या ठिकाणी हे सुद्धा पाहायचं आहे। आता बघा तुम्हाला दुसरं कागदपत्र कोणतं सांगण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचं कागदपत्र सांगितले 7/12 उतारा। बघा 7/12 उतारा सरकारच्या माध्यमातून मागवलाय। त्याचं कारण म्हणजे तुमच्या नावावर, तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर शेती असेल तर ती जास्त आहे का हे सरकार चेक करणार आहे, कारण 3 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असलेलं या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे। यासाठी तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे। मग यादीमध्ये उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तर उत्पन्न तुमचं या ठिकाणी कुठं दाखला घ्यायचा? तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय, तुम्ही गावामध्ये राहत असाल तर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्हाला 3 लाखांच्या आतमध्ये असलेला, मग ती 2.5 लाख सुद्धा चालणार आहे, तर 3 लाखांच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जमा करणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची कागदपत्र जी आहेत तर ती अत्यंत महत्त्वाची आहेत। यामध्ये पासपोर्ट साईजचे तुम्हाला 4 फोटो लागणार आहेत। लक्षात ठेवा, पासपोर्ट साईजचे 4 फोटो तुम्हाला कशा लागणार आहेत तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला त्या अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून मागवले ती म्हणजे ओळखपत्र। ओळखपत्रामध्ये तुम्ही तिन्हीपैकी कोणतीही कागदपत्रे देऊ शकता, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा तुमचं मतदान ओळखपत्र, तिन्हीपैकी एक त्या ठिकाणी कागदपत्रांचे झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे। आता तुम्हाला सांगणार आहे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे आणि त्यानंतर सांगणार आहे कसा अर्ज या ठिकाणी या योजनेसाठी भरायचा आहे, या योजनेचं नाव काय आहे नक्की बघा। आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जी निवडल्या ती तुम्हाला सांगणार आहे। पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली। बघा सगळ्यात गोरगरीब महिलांचा जिल्हा म्हणून ओळखलं गेले। या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिला जास्त आहेत, त्यामुळे या महिलांना या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आले। त्यानंतर पुढचा या ठिकाणी आता बघा जिल्ह्याचा नंबर आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे चंद्रपूर। बघा 2 नंबरचा जिल्हा चंद्रपूर, 3 नंबरचा जिल्हा आहे धुळे। धुळे जिल्ह्यातील सुद्धा लाडक्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी डीबीटी आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। यासाठी अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी पुढचं या ठिकाणी कागदपत्र सांगण्यात आले आणि जिल्हा सांगण्यात आला आहे, ते म्हणजे तुमच्याकडे ओळखपत्र पाहिजे, पासपोर्ट साईजचे 4 फोटो पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो जिल्हा सांगणार आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे काय येणार आहेत तर या महिलांचं या ठिकाणी खूप गोरगरीब परिस्थिती आहे, त्यामुळे यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे सांगण्यात आले तर ते कोकणातील जिल्हे आहेत, तर ते कोल्हापूर, त्या ठिकाणी रायगड आणि सिंधुदुर्ग या भागातील महिलांना हा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड आणि बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या महिला राहत असतील त्यांना लाभ डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। मग हा लाभ कसा घ्यायचा, कसा अर्ज करायचा नक्की बघा। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक योजना या ठिकाणी काढल्या, तर या योजनेला मान्यता कोण दिली तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। तर यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही बँका आहेत यामध्ये आता प्रत्येक महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची या ठिकाणी घोषणा केल्या। जसं तुमचा बचत गट महिलांना नसतो तशा प्रकारे केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केल्या। यामध्ये आता व्याज दर जास्त आहे, यामध्ये तुम्ही या ठिकाणी आता पैसे घेऊ शकता सरकारच्या माध्यमातून। महिलांना या ठिकाणी तिथं अर्ज करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवू पण शकता आणि पैसे घेऊ पण शकता। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 15,000 काय 50,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी पैसे घेता येणार आहेत, परंतु लोनच्या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला घेता येणार आहेत। ते पैसे तुम्हाला परत करावे लागणार आहेत। मोफत फ्रीमध्ये तुम्हाला 1-2 वर्ष वापरता येणार आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला ते पैसे परत वापरून परत करावे लागणार आहेत। तुम्हाला व्याजदर 0% आहे आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी 15,000 रुपयेपर्यंत तुम्ही या ठिकाणी बँकेतून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता।
तर या ठिकाणी सरकारने सांगितलंय लाडक्या बहिणींसाठी आता त्यांना खर्चासाठी या ठिकाणी मदत म्हणून आता मोफत वापरण्यासाठी आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, परंतु तुम्हाला पैसे ते परत करावे लागतील हे तुम्ही लक्षात ठेवा. परंतु तुम्हाला मोफतपणे वापरता येणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ तुम्ही बँकेत घेण्यासाठी या बँकेत विचारू शकता, कारण या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत व विचारून तुम्ही याचा लाभ नक्की घेऊ शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.